एनिवे, तुम्ही माझा विचार का करत होतात? हा, तुमचा विचार करत होते नव्हते. आय मीन तुमच्या त्या अशीच कोणीतरी आहेत ना, त्यांचा विचार करत होते. का? त्यांनी काय केलं तुमचं? माझं कशाला काही करतील त्या? त्यांनी तुमचं काय करून ठेवलंय याचा विचार करत होते. माझं काय केलं त्यांनी? तुमचं मजनू. हो, अहो प्रेमात माणसं अंधळी होतात हे माहिती होतं. आय मीन ऐकून होते मी, पण आज प्रत्यक्षात पाहतीये. मग कसा वाटलो मी? म्हणजे प्रेमात आंधळी झालेली माणसं कशी वाटली तुम्हाला? वेडी आणि झपाटलेली. आणि म्हणजे आणि आणि तुम्ही एका वेगळ्याच जगात वावरत असता. सतत विचार करता का हो तिचा? श्वासागणिक. एवढं प्रेम करता येतं? मी करतोय. मला अनुभवच नाहीये. तुम्हाला आहे, अनुभव आहे. नाही आहे. अहो मी कधी प्रेमातच पडले नाहीये. खोटं आहे. म्हणजे आपण प्रत्येक जन्मात प्रेम करत असतो आणि त्या प्रेमाचं संचित घेऊनच आपण पुढचा जन्म घेतो. भले ह्या क्षणी ते प्रेम आपल्याला जाणवत नाही, पण ते प्रेम आपल्या बरोबरच असतं, अनुभूती सकट. किती छान बोलता हो तुम्ही. परिस्थितीने शिकवलंय, असं हंटर मारून शिकवलंय. कवी आहात ना तुम्ही? आता झालोय असं म्हणता येईल. नवकवी. प्रेम कवी. कुकीज खाणार आहात तुम्ही? हो, मला आवडतात ना कुकीज. इनफॅक्ट माझा काका पण करतो कुकीज. आज ना बँकेमध्ये कपल आलं होतं. की इनोसेंट होते माहितीये दोघं. त्या बाई ज्या होत्या ना, त्या मला हॉस्पिटलमध्ये भेटल्या होत्या. म्हणजे त्यांना असं वाटत होतं मी कोणीतरी वेगळीच आहे. आज माफी मागायला आले होते दोघं आणि येताना माझ्यासाठी कुकीज आणि काजूची बर्फी घेऊन आले. तुम्ही खाल? नाही, तुम्ही खाल्ल्यात कुकीज? नाही ऍक्च्युली, मी नंतर खाईन. तुम्ही घ्या ना. नाही, तुम्ही खा ना आधी. प्लीज तुम्ही खा ना आधी कुकीज. तुम्ही कुकीज खाता, मी तुमचा एक फोटो क्लिक करू कुकीज खाताना? फोटो? हो. नाही म्हणजे मी या फोटोचा काही गैरवापर नाही करणार. मी खूप सभ्य माणूस आहे. त्याचा अंदाज आहे मला. आणि तसंही तुम्ही तुमच्या अशीच कुणीतरीवर इतकं प्रेम करता की तुम्ही बाकी कुणाचा विचारही करणार नाही याची खात्री आहे मला. मग क्लिक करू ना फोटो? पण कुकीज खाताना का? कुकीज खूप सुंदर दिसतायत म्हणून. थँक्यू. आपण कॉफी प्यायला जाऊया आता. ऍक्च्युली माझी बस येईलच आता. अहो मी सोडतो ना तुम्हाला घरी. अहो नाही, खरंच. ती बघा आली माझी बस. बाबा अहो मी सोडतो ना तुम्हाला. आयजी, हा बघ जान्हवीचा फोटो. भैया
सरे जराशी वाळलेली आहे ना रे? नाही, पण थोडीशी दमते हल्ली. काका फोटो बघ. बघू बघू, मला बघायचंय. थांब थांब जरा थांब, आधी माझं बघून दे, मग देतो एकेकाला. भाऊजी आधी आम्हाला बघू द्या ना. आम्ही स्वयंपाकाला लागलो ना की खुशाल बघत बसा तुम्ही. द्या ना. मला दे. बरं वाटलं. काही नाही तर निदान फोटो तरी बघितला. श्री, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरंच, कसं काय तू या परिस्थितीशी जुळवून घेतोस. कमाल आहे तुझी. मला नसतं जमलं. माझा तर आजही विश्वास बसत नाहीये. हे होते म्हणून, नाहीतर बहुतेक मी घडाघडा सगळं खरं बोलून टाकलं असतं, किंवा मग रडले तरी असते. हो ना, माझंही तेच झालंय. म्हणूनच जात नाहीये मी तिला भेटायला. म्हणजे जान्हवी समोर आहे, पण तिला जवळ नाही घ्यायचं, तिच्या डोक्यावरनं हात नाही फिरवायचा. मला नाही जमणार आहे. कदाचित माझ्या चुकीची शिक्षा श्री तुला मिळाली. हो, असंच वाटतंय मला. असं म्हणतात की आई बापांची पुण्याई मुलांना तारून नेते, पण कदाचित आई बापांची पाप मुलांना भोगावी लागतात की काय, कोण जाणे. असा का विचार करताय तुम्ही सगळे? काका, तू मला सांग, जान्हवीने तुला ओळखलं नाही कबूल, पण दोन अनोळखी माणसं म्हणून तिच्याशी इंटरॅक्ट करायला तुम्हाला आवडलं की नाही? हो, म्हणजे फार फार गोड आणि फार प्रेमाने वागते ती, अनोळखी माणसाशी सुद्धा. मागे सुद्धा मी घेतला ना अनुभव. हो, मलाही तसंच वाटतंय. अगं, मलाही हल्ली याच गोष्टीची फार गंमत वाटते, म्हणून माझाही फोकस सध्या याच गोष्टीवर आहे. म्हणजे मी ना माझ्या मनाला सांगतो की आता जान्हवीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायचं, नवीन दृष्टीने बघायचं. जुनं सगळं पुसून टाकायचं, सगळं विसरायचं. एक खूप छान मेंटल एक्सरसाइज होतो हा. बाबा, माझ्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना, ते खरंच खूप महत्वाचं आहे, खूप मोलाचं आहे. त्यामुळे तुमची चूक किंवा मी जी काही शिक्षा भोगतोय ती शिक्षा, या सगळ्या गोष्टी पुसून टाकूया आपण. सगळं विसरून जाऊया, सगळं नव्याने सुरू करूया. हा? आणि तुम्ही सगळेजण माझी स्ट्रेंथ आहात. मी आता जो काही आहे किंवा मी जो काही शहाणा राहू शकतोय ना, तो फक्त तुमच्या सपोर्टमुळे. आता जान्हवी मला विसरलीये, याहीपेक्षा तिला घरी कसं आणायचं या गोष्टीवर माझा फोकस राहू शकतोय, तो फक्त तुमच्यामुळे.
मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा फोकस आता याच गोष्टीवर असायला हवा. आपण आपला फोकस शिफ्ट नको करूया. हा, जान्हवी घरी परत येणार यात मला तिळमात्रही शंका नाही. फक्त आता कधी येणार हे मी सांगू शकणार नाही, इतकंच. दिवस कशाला मोजायचे? जान्हवी ज्या दिवशी या घरात पाऊल टाकेल तो आपल्यासाठी उत्सव असेल. तुझं म्हणणं पटतंय मला. जान्हवीला आजार झालाय आणि तो कधी ना कधीतरी बरा होणार आहे. त्या दिवसाकडे डोळे लावून बसण्यापेक्षा हे मधले दिवस आपल्यासाठी कसे सुसह्य होतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तिला आठवेल तेव्हा आठवेल, पण सगळं आठवेल. आणि तोपर्यंत आपण तिचाच आवडता कार्यक्रम ऐकूया रेडिओवरचा. ए चला ग, तोपर्यंत आपण स्वयंपाकाला लागूया. चला. करू का मी? करते. काही फार नाहीये रे. पांडुरंगा, बाबा काही हवंय का तुम्हाला? नाही काही नको. आलोच आहे तर जरा पाणी पिऊन जातो. तुम्ही थांबा, मी देतो पाणी तुम्हाला. बाबा काय होतंय? तुम्हाला त्रास होतोय का जास्त? आई, बाबा किती कळताय? काही नाही ग, दिवस हे असे चालायचंच. अरे नुसता इथे उभा आहेस ते मदत कर की जरा ताईला. सॉरी ताई, दे मी भांडी घासतो. आपण होऊन सुचत कसं नाही रे पेंटिया. हो बाबा, तसं नाही. तुम्ही आलात तर अचानक तुमच्या कन्याकडे लक्ष गेलं माझं. आणि बाबा इतका त्रास का सहन करता? एकदाचा काय तो उपाय करून टाका ना प्लीज. झालं तुमचं पुन्हा सुरू? बाबा तुमचं पुन्हा सुरू झालं. अरे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून घेतोय ना मी. त्याने बरं वाटेल तेव्हा वाटेल. ताई काय झालं? हे पिंट्या, हे या विषयावर आपण पूर्वी पण बोललोय का रे कधी? अनेकदा. पण ऐकतात का हे? नाही नाही, तसं नाही. म्हणजे हीच वाक्य अगदी सेम अशीच. म्हणजे ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे आपण बोललोय याबद्दल. हो हो, आठवतंय तुला काही? म्हणजे असं असं का वाटतंय तुला? असंच मला वाटलं असं. एक पिंट्या जा रे, बाबांचा अंथरूण घालून घे. जा लवकर जा. हा हो जा. चला. पांडुरंगा, आराम. अगं जानू, अनिल रावांना ना उद्या जमणार नाहीये. ते म्हणाले आपण परवा भेटूया. हा ठीक आहे. आई मी हे सगळं आल्यावर आवरते. जरा पाय मोकळे करून येते. मनीषशी बोलायचंही आहे मला. कशाला? कशाला म्हणजे अगं
मला बरं वाटतं त्याच्याशी बोलून, त्याच्याकडे मन मोकळं करून, म्हणून. फुकटे आहेत ते, कळलं ना? त्यांच्याशी जास्त सलगी वाढवू नकोस. तुझ्याकडे भस्कन पैसा आला ना की चटकन मागून मोकळे होती. अगं असा कुठून येणार आहे भस्कन पैसा माझ्याकडे? आणि समजा आलाच तर मी देईन त्यांना. मित्र आहे तो माझा. सतत विचार करता का हो तिचा? श्वासागणिक. एवढं प्रेम करता येतं? मी करतोय. मला अनुभवच नाहीये. तुम्हाला आहे, अनुभव आहे. मी कधी प्रेमातच पडले नाहीये. खोट आहे. म्हणजे आपण प्रत्येक जन्मात प्रेम करत असतो आणि त्या प्रेमाचं संचित घेऊनच आपण पुढचा जन्म घेतो. भले ह्या क्षणी ते प्रेम आपल्याला जाणवत नाही, पण ते प्रेम आपल्या बरोबरच असतं, अनुभूती सकट. जान्हवी, तू कधी आलास? मी मगाशीच आलोय. तुझं लक्षच नाहीये. काय झालं? कसल्या विचारात आहेस? नाही, काय नाही. जान्हवी, मनीष, तू तुझ्या बॉस ना कधीपासून ओळखतोस? का? काय झालं? सांग ना, किती ओळखतोस त्यांना? जान्हवी, मला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे. त्यामुळे तुझ्या मनात जे आहे ते बोल प्लीज. त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल? काय त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल? तुला माहितीये ते? हो माहितीये, पण त्याचं काय? अरे मला पण सांगितलं त्यांनी. हो हो, मला तर धक्काच बसला. पण म्हणजे काय सांगितलं त्यांनी एक्झॅक्टली? हेच, त्यांचं प्रेम होतं तिच्यावर, तिचं लग्न झालंय आणि ती विसरली आता त्यांना. हो का? कसं येणार आहे हे? म्हणजे लग्नानंतर ती त्यांना विसरलीये ह्याने मला इतका धक्का नाही बसलाय. अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करतायत ह्याचं नवल वाटतंय मला. मी विचारलं त्यांना तर मला काय म्हणाले माहितीये? आपण प्रत्येक जन्मात प्रेम करतो आणि त्या जन्माचं संचित घेऊनच पुन्हा जन्माला येतो. म्हणजे कदाचित आठवत नसेल आपल्याला, पण ते प्रेम असतंच आपल्या बरोबर, अगदी अनुभूती सहित. मी तुला सांगू का मनीष, मला ना खूप दया येते रे त्यांची. त्यांच्या डोळ्यात इतका एकटेपणा आहे, इतकी वेदना आहे ना, कधीतरी असं वाटतं की सरळ जाऊन त्यांचा हात धरावा आणि तो हात थोपटून सांगावं त्यांना, नका इतकी काळजी करू, मी आहे. तू केलंस तसं? हा? तू केलंस तसं? नाही, असं कसं करणार ना. का नाही? मनीष, बरोबर नाही वाटणार ना असं. बघणाऱ्याला प्रत्येक स्पर्शाचा अर्थ एकच वाटेल कदाचित, पण करणाऱ्याला आणि ज्याला केलाय त्याला त्याचा अर्थ अचूक कळतो जान्हवी. हे बघ, माणूस म्हणून एखाद्याबद्दल कंपॅशन वाटणं आणि ती व्यक्त करणं ह्यात काहीच पाप नाहीये. एक मित्र म्हणून मी त्यांना तो दिलासा देऊ शकत नाही जो तू देऊ शकतेस. त्यामुळे आपल्या सहानुभूतीच्या जेस्चरने आपण एखाद्याचं दुःख नष्ट करू शकत नाही, मान्य आहे, पण आपण ते हलकं नक्कीच करू शकतो. मग का स्वतःला बंधनात अडकवतेस तू? जाऊन सरळ त्यांचा हात हातात घे, त्यांना सांग की मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही नका काळजी करू. अरे तू काय इतका इमोशनल झालायस? काही नाही, खरंच काही नाही. तुला एक सांगू का?
अगदी तुझ्या बॉसचीच भाषा बोलायला लागलायस तू. अभिमान वाटतो मला त्याचा. जान्हवी, माझ्या बॉस इतकंच निष्ठेने मी जर प्रेम करू शकलो ना, मी खरंच मानेन स्वतःला. जान्हवी, कामाचा फोन घ्यायला लागेल. हो घे ना, काहीच हरकत नाही. मी बसते इथेच थोडा वेळ. आलोच. हॅलो. हो हो. श्री, जरा टी शर्ट वगैरे नीट ठेवत जा रे. अगं आई आई ऐक, माझं 15 मिनिटात काम आटपतंय, मला लगेच निघायचंय. हो, सगळं तयार आहे. चहा तयार आहे, नाश्ता तयार आहे, तुझा डबा तयार आहे. तू म्हणलास की देते लगेच. येस. तोपर्यंत जरा हा कप्पा आवरून घेते. हो आवर, पण काही टाकून देऊ नकोस प्लीज. नाही रे बाबा, चिठ्ठी चपाटी प्रत्येक ठेवून दे नीट व्यवस्थित. ओके श्री, हो. तू तुझी चेन अशीच ठेवली होतीस तिथे? नाही, माझी चेन तर मी घातलीये. मग ही कोणाची आहे? ही ही चेन इकडे कशी काय? ही तर जान्हवीची चेन आहे. अगं, मी तिला लग्नानंतर घेतली होती. माझी लकी चेन आहे असं म्हणायची ती. ही चेन घातल्यानंतर तिला लग्नानंतरचे गोड दिवस आठवतात असं म्हणायची.